100% जाणार आहे. खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे. स्टेटमेंट काय म्हणतात ना ते स्टाम्पवरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे. जे पासून आमच्या 3 वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे माझ्या असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेलं पण आहे. तुम्ही माहिती काढा RTI टाकून की त्यांनी काय केलेलं. आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती, काहीही बोलत नाही तिथं, काय त्यांना काही भीती नाही होती. पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केलं की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीच्या नावावर केली, बेक डेटचे स्टाम्प घेऊन. तर त्याच्यासाठी मी 100% हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केस टाकणार. राजश्री मुंडे ह्या आता अनधिकृत म्हणजे दुसऱ्या पत्नी किंवा त्यांचं जे स्टेटस आहे ते अनधिकृत होईल किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी ही अनधिकृतरित्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा दावा. अनधिकृत ट्रांसफर करिए ना, अनधिकृत हमसे पूछा नहीं, मुझसे नहीं पूछा, मेरे बच्चों से नहीं पूछा. हमारे नाम पे 1 रुपये की प्रॉपर्टी नहीं है धनंजय मुंडे की. राजश्रींबरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी घेतली नाही, की तुम्हाला काही कल्पना होती? नाही, मला काही कल्पना पण नव्हती. मी इंदोरमध्ये होती. मग या लग्नाला तुम्ही आता कोर्टात चॅलेंज करणार? हा करणार, केलेलं आहे अगोदर पण. ते डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सगळं येतं. सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे. तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे त्याच्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा. ते थोडं इलॅबोरेट करून सांगा की तुमची आता धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे, त्यांनी भूमिका काय, तुमची भूमिका काय? नाही, मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणं नाहीये. पण जे खरेचीसाठी मी लढणार आहे, कोर्टामध्ये मी लढणार आहे. खरी त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं आहे. वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सातत्यानं तुम्ही पण ते अनुभवलंय का? आपने ये अनुभव किया कि वाल्मिक कराड उनके काफी करीबी थी? परछाई है वो, परछाई, जबड़ के नहीं, परछाई. और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका. और जो है अंजली दमनिया यांनी पण बरेच आरोप केलेत घोटाळ्याचे, भ्रष्टाचाराचे धनंजय मुंडे आणि राजीनाम्याची मागणी केली. काय म्हणाल त्याच्याबद्दल? मी त्याच्यामध्ये काय गेली नाही. आता काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजलीताई दमानियाचे. धनंजय मुंडेंनी आता एक प्रसिद्धी पत्रक जारी